सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जेलरोड परिसरातील नारायण बापू नगर येथील ब्लूबेल शाळेमध्ये शिकणारा 8वीतील विद्यार्थी हा 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान शाळा सुटल्यावर बराच वेळ घरी परत आला नाही। त्यामुळे पालकांनी त्याला संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत शोधले, मात्र त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची पोलिसात पालकांनी तक्रार केली। उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ तपासाची चक्र वेगाने फिरवली। 16 फेब्रुवारी रोजी 2 तासात म्हणजे 9 वाजेच्या दरम्यान जेलरोड परिसरातील बेपत्ता झालेल्या मुलाला शोधण्यात पोलिसांना यश आले। यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। पोलिसांनी परिसरातील शाळा, शॉपिंग सेंटर व नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली, मात्र सदरील बेपत्ता झालेला मुलगा मिळून आला नाही। शेवटी बेपत्ता मुलाच्या मित्राकडे चौकशी केल्यानंतर मुलाचा पत्ता शोधण्यास पोलिसांना यश मिळालं। पवारवाडी परिसरातील एका कॉम्प्लेक्स जवळ बेपत्ता झालेला मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तातडीनं तेथे धाव घेऊन मुलाला सुखरूपपणे ताब्यात घेतलं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं होतं। त्यांनी जेलरोड परिसरातील भागाची स्वतः पाहणी देखील केली होती। तसेच इतर आपल्या सहकाऱ्यांनी देखील कामाला त्यांनी लावलं होतं। गांभीर्यपूर्वक आणि प्रामाणिकपणाने तपास केल्यामुळे बेपत्ता मुलगा हा मिळवून आलाय। पोलिसांनी दाखवलेली कर्तव्य तत्परता पाहून सर्वांनी पोलिसांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले। पोलिसांनी बेपत्ता मुलगा आणि त्यांच्या पालकांची समजूत काढून पुन्हा असा प्रकार घडू नये याविषयी प्रबोधन करत मार्गदर्शन देखील केले। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड।